भूतकाळाच्या शोधात चाललेल्या ठरलं तर मग या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की महिपतमुळे प्रतिमा आत्या बेशुद्ध होते आणि तिला 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल आठवू लागतं. हा अपघात महिपतनेच केलेला असावा असा संशय अर्जुन आणि सायलीला येतो आणि ते याचा शोध घेऊ लागतात. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की या अपघातामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी सायली आणि अर्जुन एक डाव आखतात. महिपतला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं ठरवतात. अर्जुन, सायली आणि रविराज हे सत्य कसं बाहेर काढायचं याचा प्लॅन आखतात. रविराज म्हणतात, आपण सध्या अंधारात तीर मारतोय, त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. त्यामुळे अर्जुन एक चिठ्ठी लिहितो ज्यामध्ये 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय का, मला व्यवस्थित आठवतोय असा कागद तयार करतो. हा कागद अर्जुन आणि सायली रात्री जाऊन महिपत पर्यंत पोहोचवतात. तिथे महिपतच्या आयुष्यात वेगळंच वादळ आलेलं आहे. महिपतची मुलगी साक्षी सचिनने दगा दिल्याने खचून जाते. साक्षी महिपतला फोन करून सचिनने कसं फसवलं याची सगळी हकीकत सांगते. सचिनच्या प्रेमात वेडी झालेली साक्षी स्वतःला संपवायचं ठरवते. लेकीची ही अवस्था बघून महिपत तिला अडवतो आणि साक्षीच्या घरी जायला निघतो. तितक्यात अर्जुन आणि सायली ती भूतकाळात नेणारी चिठ्ठी वेश बदलून महिपत पर्यंत पोहोचवतात. ती चिठ्ठी वाचून महिपत घाबरतो आणि घरात जातो. आपल्यामुळे साक्षीचा पत्ता कुणाला कळू नये म्हणून तो आज घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतो. पुन्हा एकदा ती चिठ्ठी पाहतो आणि चिडतो. हे कुणी केलं असेल? माझं कुणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. या अपघाताबद्दल कुणाला काहीही माहीत नाही आणि असल्या चिठ्ठ्या मी पिपाण्या करून वाजवतो असं महिपत म्हणतो. तर तिकडे साक्षी पूर्णतः उद्ध्वस्त होते. शेवटी ती स्वतःला संपवायचा निर्णय घेते. इकडे घरामध्येही नागराजला कळतं की प्रतिमाची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा काहीतरी घडलंय असा संशय येऊन तो वहिनीची चौकशी करायला तिच्या बेडरूममध्ये जातो. पण महिपत हे नाव समोर आलं तर नागराज सावध होईल म्हणून त्याची बायको म्हणजे सुमन तिथे पोहोचते. पण सुमन त्याला काहीही कळू देत नाही. सुमन सतत मध्ये मध्ये बोलत राहते आणि त्याला काहीच कळू देत नाही. शेवटी वैतागून तो खाली येतो आणि सुमनवर हात उचलतो. काहीतरी घडलंय जे सुमन लपवते हे त्याला कळलेलं असतं. आता सचिनच्या फसवणुकीमुळे साक्षी खरंच स्वतःला संपवणार का? महिपत तिच्यापर्यंत पोहोचणार का? आणि अर्जुन सायलीच्या चिठ्ठीला महिपत नेमकं काय उत्तर देणार हे आगामी भागात कळेल. महिपत नक्की घरातच आहे, पण एवढा वेळ झाला तरी हा बाहेर का येत नाहीये? मी काय सांगितलं, सारखे सारखे फोन कट करू नको. मी येतोय ना तिथे. आधीच माझं एकदा टाळका आउट झालेलं आहे. सगळ्या साइट्स वरून प्रोफाइल डिलीटेड. तू का केलं असेल का? 22 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट आठवतोय का? मला व्यवस्थित आठवतोय. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.